भारताच्या आधुनिक इतिहासाच्या कालखंडात राजकारणाला स्पष्ट दिशा, चेहरा आणि पूर्णपणे वेगळा आयाम देणारे बहुआयामी युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं यंदा 100वे स्मृतिवर्ष। एखाद्या राजकारणी नेत्यानं त्याच्या हयातीत लोकप्रिय असणं ही तशी सामान्य बाब, मात्र टिळकांना जे लोकप्रेम आणि लोकमान्यता त्यांच्या हयातीत लाभली होती ती अभूतपूर्व होतीच, पण त्या पलीकडे आज 100 वर्षांनंतरही या द्रष्टा नेत्याचे विचार आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राष्ट्रवाद या सर्व संदर्भात मार्गदर्शक ठरतात। यातच युगपुरुष म्हणून त्यांचं महत्त्व सिद्ध होतं। भूतकाळातल्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन त्यानुसार वर्तमानातल्या प्रश्नांची सोडवणूक आणि भविष्यातल्या वाटचालीलाही दिशा देण्याची किमया जी व्यक्ती करू शकते तिलाच कदाचित युगपुरुष म्हटलं जात असावं। शालेय शिक्षणातून आपल्याला कळणारे लोकमान्य टिळक करारी, अभ्यासू, गणिती, जहालवाद मांडणारे नेते, गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करणारे सर्वसामान्यांचे पुढारी, असंतोषाचे जनक आणि स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याचं सांगत त्यासाठी आक्रमक झुंज देणारे राजकारणी असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू आपल्याला दिसतात। मात्र लोकमान्य या व्यक्तीचा आवाका त्यापेक्षा कितीतरी मोठा होता। गोरगरिबांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे नेते ते ब्रिटिशांनाही पूर्णपणे न समजलेलं राजकीय तत्वज्ञान मांडून त्याची अंमलबजावणी करणारे कर्मयोगी, इतका मोठा हा कॅनव्हास आहे। आपण माणसं आहोत आणि कुणाच्याही गुलामगिरीत न राहता स्वतंत्र असण्याचा आपला नैसर्गिक हक्क आहे, हे तत्वज्ञान लोकमान्यांनी भारतीय जनतेच्या मनात रुजवलं। त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्याची धग आणि स्वाभिमान देखील जनतेच्या मनात निर्माण केला। ब्रिटिशांनी उदार होऊन आमची विनंती मान्य करत उपकार म्हणून आमचा देश आम्हाला परत द्यावा असा नेमस्त विचार बाजूला ठेवून त्यांनी आमचा देश हा आमचा हक्क आहे हा आग्रही विचार मांडला। हा विचार केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरता मर्यादित नाही, जनमानसामध्ये कायमस्वरूपी स्वाभिमान आणि देशप्रेम जागवणारा विचार आहे। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी टिळकांनी जनजागृतीसाठी पत्रकारितेचं माध्यम निवडलं होतं। आगरकरांसोबत त्यांनी 1881 साली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली। मराठीतून निघणाऱ्या केसरीचे सुरुवातीला आगरकर संपादक होते, तर इंग्रजी वृत्तपत्र मराठाचे संपादक टिळक होते। केसरीतून टिळकांनी एकाहून एक सरस असे अग्रलेख लिहिले। या अग्रलेखांमुळे या दोघांना तुरुंगातही जावं लागलं, मात्र कधीही त्यांनी लेखन मागे घेतलं नाही की त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली नाही। टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता। 40 वर्षांच्या काळात त्यांनी 500हून अधिक अग्रलेख लिहिले। आजही त्यांचे अग्रलेख तितकेच लोकप्रिय आहेत। विशेष म्हणजे त्यांची भाषा सरळ साधी, सर्वसामान्यांना समजेल अशी आणि स्पष्ट होती। त्यामुळेच सामान्यांच्या देशभक्तीला आणि असंतोषाला वाचा फोडणारं केसरी हे त्या काळी एक शस्त्रच बनलं होतं। पत्रकारितेमध्ये लोकमान्यांचं नाव हे सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेलं आहे। लोकमान्यांनी राजद्रोहाचे 2 खटले लढवले आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली। 3ऱ्या खटल्यामध्ये ते निर्दोष सुटले। परंतु राजद्रोहाचे खटले अंगावरती घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी पत्रकारितेसाठी जे आपला म्हणजे जीव ओतून जे काही काम केलं ते अद्वितीय आहे असं म्हणावं लागेल। यातला एक भाग महत्त्वाचा आहे, तो सांगायला पाहिजे। तो असा की आपण पत्रकारितेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे मांडतो, ते म्हणजे शोध पत्रकारिता आणि विकास पत्रकारिता। यामध्ये मी सातत्यानं शोध पत्रकारिता आणि विकास पत्रकारिता यामध्ये टिळकांचं नाव हे त्याचे जनक, या दोन्ही पत्रकारितेचे जनक, पत्रकारितांचे जनक म्हणून घ्यावं लागतं। ते कसं? ते असं की शोध पत्रकारितेमध्ये क्रॉफर्ड साहेबाविरुद्ध 1888 मध्ये पहिल्यांदा म्हणजे त्याच्या क्रॉफर्ड साहेबाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पहिल्यांदा आवाज जर कोणी उठवला असेल तर तो लोकमान्यांनी उठवला। त्यांनी क्रॉफर्ड साहेबाच्या विरोधातले 3-4 अग्रलेख असे सातत्याने लिहिले की जे ब्रिटिश सरकारला सुद्धा जाग आली आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी लागली। हा शोध पत्रकारितेतला पहिला विजय आहे असं मी मानतो। हा पहिला उपक्रम म्हणून घ्यावा लागेल। दुसरी गोष्ट अशी की विकास पत्रकारितेमध्ये सुद्धा 1905 मध्ये ज्या वेळेला पुण्यातील पहिली चिमणी म्हणजे पुण्यामध्ये पहिली मिल कापड गिरणी उभी राहिली त्यावेळेला टिळकांनी हा अग्रलेख लिहिला
आणि त्यातून समाजाला असं सांगितलं की जर अशा तऱ्हेच्या गिरण्या पुण्यामध्ये, पुण्याबाहेर, महाराष्ट्रात, देशात उभ्या राहतील तर या देशाचं कल्याण होईल आणि या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची गंगाजळी ही भरून वाहू लागेल. त्यासाठीच या उपक्रमाचं, त्यांच्या त्या शोध पत्रकारितेचं आणि विकास पत्रकारितेचा हा महत्त्वाचा भाग आहे असं मी मानतो आणि ते महत्त्वाचं आहे. एक सुवर्णाक्षरानं लिहिलेलं पान म्हणून मी याच्याकडे बघतो. लोकमान्य टिळक हाडाचे शिक्षक होते. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा टिळक आणि आगरकरांची साथ त्यांना मिळाली. 1 जानेवारी 1880 रोजी या तिघांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे विष्णूशास्त्रींचा वारसा चालवत टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे 1885 साली पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक तिथे गणित आणि संस्कृत हे विषय शिकवत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी टिळक पूर्णवेळ राजकारण करत असले तरी त्यांचा पिंड शिक्षकाचा होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणतंही पद न घेता आपला आवडता शिक्षकी पेशाच पुढे नेण्याचं त्यांनी ठरवलं होतं. लोकमान्य टिळकांचं राजकारण हे तात्विक मूल्यांचा आधार असलेलं व्यावहारिक राजकारण. अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रॅग्मॅटिक राजकारण होतं. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठीचे सर्व मार्ग न्याय्य आहेत असंच त्यांचं मत होतं. जिथे कायद्याच्या चौकटीत शक्य आहे तिथे सनदशीर लढा, तर जिथे आंदोलनाची गरज आहे तिथे आंदोलन, तर कधी त्यासाठी क्रांतीचा मार्गही उचित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री राजकारणाचं साधन होती. अशा प्रकारच्या राजकारणाला लोकप्रिय करून त्यांनी चळवळीचं अधिष्ठान दिलं. ज्यावेळी भारत निर्धन, निशस्त्र, निसैनिक आणि परतंत्र होता आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता असं म्हटलं जात होतं, त्यावेळेला ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आशिया खंडातले पहिले पुढारी म्हणून आपल्याला लोकमान्यांचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचं फार समर्पक शब्दात वर्णन केलं आहे. महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेशप्रीतीच्या उद्भवाला त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्रिवार वंदन. टिळकांचं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर ते ज्यावेळेला वासुदेव बळवंतांच्या व्यायामशाळेमध्ये व्यायामासाठी जात होते आणि पुढे वासुदेव बळवंतांच्यावरती जो खटला सुरू होता तो ऐकण्यासाठी न्यायालयात जात होते, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की क्रांतिकारक योगदान देताच आहेत, पण सामान्य माणसांचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग हा वाढला पाहिजे आणि त्यासाठी लोक नावाची शक्ती आपण जागृत केली पाहिजे. आणि मग ती कशी करता येईल तर राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते काम करता येईल. त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की शाळेमध्ये एका विशिष्ट वयोगटातलेच विद्यार्थी येऊ शकतील, पण वय, व्याप आणि गावी शाळा नसल्यामुळे जो एक मोठा वर्ग आहे की जो शाळेमध्ये येऊ शकणार नाही, त्यांचं शिक्षण कसं करायचं तर शेवटी एखादी बिनभिंतीची शाळा त्यांच्यासाठी आपण उभी केली पाहिजे. लोकशिक्षण, लोकजागरण, लोकसंस्करण आणि लोकप्रबोधन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्यांनी केसरी आणि मराठासारखी वृत्तपत्र सुरू केली. वृत्तविद्येची पहाट फडफडल्याशिवाय समाज जीवनामध्ये ज्ञानाचा अरुणोदय होणार नाही असं लोकमान्यांना वाटत होतं. त्यामुळं ब्रिटिश साम्राज्याचं स्वरूप जे आहे ते लोकांना समजावून सांगणं, त्या साम्राज्याविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करणं आणि लोकांना देशासाठी त्याग करायला प्रवृत्त करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये ओढणं हे मोलाचं काम लोकमान्यांनी केलं. या मुद्द्यावरून त्यांचे नेमस्त नेत्यांशी वादही झाले, पण स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक वळणाकडे नेण्यासाठी हा जहालवाद त्यावेळी आवश्यक होता. 1907 साली सुरत इथं काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्यात दोन्ही समूहांमधला संघर्ष टोकाला गेला. परिणामी मवाळ समूहानं जहाल समूहाला काँग्रेसमधून काढून टाकलं. जहाल गटाचं नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे आलं. पंजाबमधील नेते लाला लजपतराय आणि बंगालमधील नेते बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मतं लोकमान्य टिळकांशी जुळणारी होती. काँग्रेसमध्ये जहालवादी मतप्रवाह असणाऱ्या या त्रयीला लाल बाल पाल अशा नावानं देशभर ओळखलं जाऊ लागलं. पुण्यात प्लेगची साथ आली असताना सरकारनं केलेल्या मनमानी विरोधात सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा अग्रलेख केसरीमधून लिहिल्याबद्दल 1897 साली ब्रिटिश सरकारनं लोकमान्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालवला.
या खटल्याच्या वेळी टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिलं ते तब्बल 4 दिवस 21 तास सुरू होतं. या भाषणात टिळकांनी आपली संपूर्ण राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली. 1.5 वर्षांची शिक्षा भोगून टिळक परत आले तेव्हा त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली होती. 4 जुलै 1899 मध्ये पुनश्च हरिओम हा अग्रलेख लिहून त्यांनी आपली राजकीय भूमिका पुन्हा एकदा मांडली. 1905 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी जाहीर केली. त्याला देशभरातून कडवा विरोध झाला. टिळकांनी या आंदोलनात भाग घेतला. 1907 साली टिळकांवर पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारनं राजद्रोहाचा खटला चालवला. या खटल्यात त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली आणि ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. वास्तविक त्यावेळी सरकार विरोधी ठरवण्यात आलेल्या 8 लेखांपैकी केवळ 2 लेख टिळकांनी लिहिले होते. मात्र संपादक म्हणून सर्वच लेखांची जबाबदारी घेत टिळकांनी ही शिक्षा मान्य केली आणि ते तुरुंगात गेले. 6 वर्षांची शिक्षा भोगून टिळक परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला उभारणी देत देशालाही जागं केलं. या काळात त्यांनी देशभर झंझावाती सभा घेतल्या. लोकमान्यांना भारतीय धर्मांविषयी आस्था होती. धर्माचं समाजातलं स्थानही त्यांना नीट माहीत होतं आणि त्याचाच आधार घेत मरगळलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी टिळकांनी शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवातून वैचारिक विविध विषयांवर मंथन होईल आणि त्या मंथनातून जागृत समाजपुरुष निर्माण होईल असा त्यामागचा विचार होता. या उत्सवातून जनजागृती तर झालीच, शिवाय भारतीय समाज अधिक जिवंत आणि तरुण झाला. राजकारणाला धार्मिक अधिष्ठान देणाऱ्या लोकमान्यांना समाजातल्या अनिष्ट रूढी किंवा कुप्रथांची जाणीव नव्हती का? नक्कीच होती. धर्म आणि समाज सुधारणा महत्वाची आहेच, मात्र कुणा परकीयांनी त्या करू नयेत. आम्हीच आमच्या समाजात सुधारणा करू अशी त्यांची भूमिका होती. धर्माविषयी आपुलकी असलेली व्यक्तीच त्यात सुधारणा करू शकते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. धर्म हा देशासाठी विघातक नसतो, मात्र धर्मांधता घातक असते. कुठल्याही धर्माची धर्मांधता राजसत्ता आणि समाजानंही खपवून घ्यायला नको अशी स्पष्ट भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली. मंडालेच्या तुरुंगातून 6 वर्षांची शिक्षा भोगून टिळक 1914 साली जेव्हा परत आले त्यानंतर त्यांनी ॲनी बेझंट यांच्यासोबत होम रूल लीगची स्थापना केली. 1916 साली लखनौ अधिवेशनात त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच अधिवेशनात केवळ टिळकांच्याच पुढाकारानं काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार झाला आणि दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनात स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमतानं मंजूर झाला. या कराराचे शिल्पकार लोकमान्य टिळकच होते. टिळकांच्या स्पष्ट, निस्संदिग्ध आणि पारदर्शी राजकीय भूमिकेमुळेच बॅरिस्टर जिनाही त्यावेळी काँग्रेस सोबत आले होते. मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीता रहस्य हा मौलिक ग्रंथ लिहिला. गीतेचा कर्मयोग त्यांनी आचरणातही आणला. गीता हा प्रवृत्तीपर ग्रंथ आहे असं सांगणाऱ्या टिळकांनी आजन्म निष्काम कर्मयोग केला. त्यांना आसक्ती होती ती केवळ राष्ट्रप्रेमाची. तर्कशुद्धता हा त्यांच्या विचारांचा पाया होता. संस्कृत, इंग्रजी वाङ्मय, गणित, भारतीय तत्वज्ञान हे त्यांचे आवडते विषय. ओरायन या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी वेदांचा निश्चित काळ कोणता याची गणिती पद्धतीनं मांडणी केली. तर आर्टिक होम इन द वेदाज या ग्रंथातून त्यांनी आर्यांचं मूळस्थान कुठलं याचंही तर्कशास्त्र मांडलं. आधुनिक यंत्रयुग आणि विज्ञान याचं त्यांना आकर्षण होतं. प्राचीन विद्या आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालत त्या आधारावर राष्ट्रबांधणीचा सिद्धांत त्यांनी मांडला. धर्मातलं जे जे अनिष्ट ते सोडून द्यावं, उत्तम ते घ्यावं असा विचार मांडत त्यांनी धर्माचा उपयुक्ततावादही मांडला. लोकमान्य टिळक दीर्घदृष्टी असलेले अर्थतज्ञही होते. पैसा फंड या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीचा पाया रचला. मुंबईतल्या चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांकडून केवळ 1 पैसा घेऊन त्यांनी तळेगावात काच कारखाना सुरू केला. सर्वसामान्यांमध्ये कारखान्याचे भागीदार असल्याची भावना निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स या कंपनीचे पहिले संचालक म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचीही संधी दिली. टिळक कामगारांचेही नेते होते. त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाल्यावर तेव्हा मुंबईतल्या गिरणी कामगारांनी 6 दिवसांचा संप पुकारला होता. लोकमान्यांना लोकसंग्रहाची कला अवगत होती. सर्वांचं सर्वांसाठी आणि सर्वांच्या प्रयत्नातून मिळालेलं स्वराज्य त्यांना हवं होतं. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे.
ते बोलायला उभे राहिले की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असे. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली. त्यावेळी मैदानातल्या टाळ्या कितीतरी वेळ थांबल्याच नाही असं त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्यांनी लिहून ठेवलंय. आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत असलेल्या टिळकांचं मुंबईतल्या सरदार गृहात 1 ऑगस्ट 1920 रोजी अल्प आजारानं निधन झालं. टिळकांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि संपूर्ण देश दुःखात बुडाला. धोधो पावसातही प्रचंड जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेसाठी आला होता. अशी अभूतपूर्व गर्दी मुंबईनं त्याआधी कधीच अनुभवली नव्हती. टिळकांना श्रद्धांजली वाहताना गांधीजी म्हणाले होते की लोकमान्य खरे लोकशाहीवादी होते. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर बुद्धिमत्ता त्यांनी देशकार्यासाठी खर्ची केली. इतिहासात त्यांचं नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोरलं जाईल. लोकमान्य टिळकांना महात्मा गांधींनी आधुनिक भारताचे जनक अशा तऱ्हेने गौरवलं होतं आणि खरोखर टिळक विचार हे आजही कालातीत तर आहेतच, परंतु आजच्या काळातही ज्या ज्या वेळी देशाच्या पुढे प्रश्न उभे राहतात तेव्हा हे पायाभूत विचार हे आपल्याला निश्चितपणाने मार्गदर्शन करू शकतात. टिळकांनी जी चतुसूत्री सांगितली ते राष्ट्रीयत्व करता त्यांनी जे प्रयत्न केले आणि स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री सांगितली. या चतुसूत्रीचा उपयोग आजही नव्या भारताच्या निर्मितीकरता आपल्याला होऊ शकतो. महात्मा गांधींच्या काळात स्वातंत्र्याची चळवळ एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली, अधिक व्यापक झाली. हा स्वातंत्र्य लढा यशस्वी करण्यात टिळक युगाची भूमिकाही महत्वाची ठरली. आज आपण आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याचा संकल्प केला आहे. या आत्मनिर्भर देशासाठी स्वतंत्र भारताचा पाया रचणाऱ्या टिळक आणि गांधी युगाचं कार्य भविष्यातल्या भारताची ताकद आहे आणि दिशाही. लोकमान्यांच्या विचारांचे आत्ता या पिढीला, नवीन पिढीला, आमच्या स्वतःच्या पिढीला काय महत्त्व आहे, तर आत्ता 2020 साली ह्याच्याहून जास्ती महत्त्व कधीच असू शकत नाही. लोकमान्यांनी जी चतुश्रुती सांगितलेली, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, ह्याचं आत्ता रेलेव्हन्स सगळ्यात जास्त यावर्षी आहे. तुम्ही बघितलं असेल तर स्वदेशीचं आपण ऑलरेडी मेक इन इंडिया हे धोरण सगळ्या भारतात आहे. चायनीज ॲप्स आपण काढून टाकलेले आहेत आणि त्याचं लोकमान्यांनी सर्वात पहिले स्वदेशीचं हे 1905 साली दिलेलं होतं हे चतुश्रुती. त्यानंतरच बहिष्कारमध्ये पण लोकमान्यांचा हा पैलू आपल्याला सापडतो. त्या काळी ब्रिटिशांच्या वस्तूंचा बहिष्कार करायला लोकमान्यांनी सांगितलं होतं आणि आता आपल्याला चायनीज वस्तूंचा बहिष्कार करण्याचा सांगितलेला आहे आणि आपण करतो आहे ते. आणि कालच झालेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं राष्ट्रीय शिक्षणात किती महत्त्व आहे हे आता आपल्याला पुढच्या काळात समजेलच. लोकमान्यांनी त्या काळी सांगितलेलं की प्रत्येक मुलाला शाळेत गेल्यावर वोकेशनल ट्रेनिंग मिळायला पाहिजे आणि त्या काळी फक्त ब्रिटिशांच्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये शिक्षण दिलं जात असायचं आणि त्यांच्या अजेंडाप्रमाणे शिक्षण दिलं जात असायचं आणि त्यामुळेच लोकमान्यांनी सांगितलेलं वोकेशनल ट्रेनिंग दिलं आणि भारताच्या इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल सांगितलं तर मुलं बाहेर जाऊन शिकून परत येतील आणि बाहेर राहणार नाहीत. आणि त्यामुळेच आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलाला लहानपणीपासून वोकेशनल ट्रेनिंग दिलं जाईल आणि अर्ली एज्युकेशन पॉलिसी ही अंमलात आणलेली आहे, ही खूप महत्त्वाची आहे. लोकमान्य टिळकांनी 1901 सालीच राष्ट्राची व्याख्या केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की राष्ट्र म्हणजे केवळ समुद्र, नद्या असलेला मर्यादित भूभाग नाही. नुसता लोकसमुदाय म्हणजेही राष्ट्र नाही. तर ज्या लोकसमूहात धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय आपलेपणा भरलेला नाही, ज्याचे घटक सामान्य बंधनांनी बांधलेले नाहीत, तो समुदाय राष्ट्र म्हणून कधीही पात्र ठरू शकत नाही. आज 100 वर्षाहून अधिक काळानंतरही टिळकांची ही व्याख्या आणि विचार देशाला लागू ठरतात. कवी सुधीर मोघे यांनी त्यांच्या एका कवितेत स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता, नररूपे अवतरलेला तो पुरुषसिंह होता, असं टिळकांचं वर्णन केलं आहे. असा नरकेसरी कधी कधीच जन्मालाही येतो आणि समाजाला पिढ्यानपिढ्यांची दिशा आणि प्रेरणा देणारा ठरतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या 100व्या स्मृती वर्षानिमित्त या पुरुषसिंहाला शतशः नमन.